बिऱ्हाड आंदोलकांकडून खासगी कंपनीची तिरडी काढून निषेध, 2 वेळा आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्ते पोलीस आमने-सामने. कंत्राटी आदेश रद्द करा या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलकांनी गुरुवारी दिनांक 14 रोजी दुपारी 5 वाजता कंत्राटी कंपनीची तिरडी काढत कंत्राटी आदेश मान्य नसल्याचे स्पष्ट केले. आंदोलकांनी तिरडी आयुक्तालयात नेण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान आंदोलकांनी तिरडी आयुक्तालयाच्या आवारात फेकून निषेध व्यक्त केला. बाह्य स्रोताच्या भरती प्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी गत 36 दिवसांपासून रोजंदारी कर्मचारी आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेले आहेत. 36 दिवसात प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलकांचा संताप अनावर झाला असून आदिवासी प्रशासन लोकशाहीची थट्टा करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गुरुवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी 5 वाजेपर्यंत आमची मागणी मान्य करा असा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांनी दिला होता. यासाठी दुपारी 3 वाजेपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. तिरडीजवळ बसून दुःख व्यक्त करीत आंदोलकांनी प्रतिकात्मक आंदोलन केलं. प्रशासनाने दखल न घेतल्याने 5 वाजेला आंदोलकांनी कठोर पवित्रा घेत तिरडी उचलून आयुक्तालयात नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखल्याने आंदोलकांनी तिरडी आयुक्तालयात फेकत आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. होश में आओ, होश में आओ, आयुक्त मॅडम होश में आओ, लढेंगे जीतेंगे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. 1 तासाने 6 वाजेच्या दरम्यान आंदोलकांनी पुन्हा आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत यांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची समंजसपणाची भूमिका बघून आंदोलनकर्ते शांत झाले. यानंतर आंदोलकांनी आयुक्तालयासमोरच ठिय्या आंदोलनाचा निर्धार केला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.